चॅनल. सकाळ मी हडपसर गाडी पकडून आहे ना डायरेक्ट कुर्डवाडीला आलो. कुर्डवाडीत मला लेट झाला गाडी द्यायला. किती लेट झाला माहिती आहे का? तर गाडी आहे ना 7 वाजता कुर्डवाडीच्या थोडंसं पाठीमागं म्हणजे सिंदरे गाव आहे. सिंदरे गावात होती. सिंदरे गावात ना तिथं गाडी थांबली लय भरपूर. आणि नंतर कुर्डवाडीचा बायपास आहे ना, त्या बायपासपाशी पण भरपूर गाडी थांबली. तर 2 ठिकाणी भरपूर गाडी थांबली. आणि अशा प्रकारे मला 8 वाजता 1 तास लागला मला फक्त 10 किलोमीटर यायसाठी. ठीक आहे. अशा प्रकारे मी 8 वाजता 8:15 वाजता मी घरी पोचलो. माझी रिक्षा डमडम वाट बघत होते. आमच्या गावातलं एक जण आहे तर ते वाट बघत होतं. ते अर्धा झालं थांबलं होतं. म्हणलं गाडी लेट झाली मी काय करू शकत नाही. ती मला ठीक आहे काय विषय नाही तात्या. तर असा एक विषय ठीक आहे. आणि आत्ता शंभूचा आमच्या रिझल्ट लागला आहे. त्याला फर्स्ट सेमेस्टरला A1 आता हे A1 B1 आहे. ह्याला काय टक्के मार्क बिरकत असलं काय नाही ग्रेड आहेत फक्त. त्यामुळं किती पडलेत मार्क काय कळत नाही. मग फर्स्ट सेमेस्टरला काय तर 2 सब्जेक्टमध्ये B1 B2 काय तर पडलं आहे. आणि बाकी सब्जेक्टमध्ये A2. आणि सेकंड सेमेस्टरमध्ये सगळ्याला A1 आहे आणि एकाला A2 काहीतरी आहे. ओके. तर असा विषय आहे. आणि अशा प्रकारे मी गावाकडे आलो. गावातला आमचा सप्ताह चालू आहे. सप्ताह चालू आहे. मी बडबड करतो अशी. आणि घरी काय विषय चालू आहे? गाडी घ्यायची गाडी. तर 4 व्हीलर गाडी घ्यायचा विषय चालू आहे. पण हा विषय काय माहिती आहे का? गाडी मला येत नाही. आणि या डेमन तुला गाडी घ्यायची. तर गाडी तर येत नाही. बघू आता स्विफ्ट घ्यायची का डिझायर घ्यायची ते आम्ही बघायला चाललात सध्याला. तर अजून काही नक्की ठरलेलं नाही. मी म्हणतो तर हॅरियर घ्यायची. पण दादा म्हणलं जास्त बजेट जातं हॅरियरचं. हॅरियर नको स्विफ्ट बिफ्ट किंवा डिझायर स्विफ्ट वगैरे घे 7-8 लाखापर्यंत किंवा लईत लई 10 लाखापर्यंत घे म्हणले होते. ठीक आहे. तर असा विषय चालू आहे. आईला 2 जण गेली. त्यांनी मला ओळख दिली पण मी त्यांना बघितलं थोडं असे केलेलं झालं. त्यांनी मला वाटतं त्यांनी नाही केलं ना काय. हा तेच की त्यांनी काही त्रास केलं पण मी त्यांना मी रिप्लाय दिला नाही. मी कॅमेराकडे बघून बोलतो. तर काय विषय नाही. पाणी द्यायला चालू रस्त्याला. तरी आमच्या गावचा रस्ता आहे ना हे जवळजवळ 3-4 महिने झालं बनवायचं चालू आहे. अजून काय बनलेलं नाही. असं पाणी बिणी डिसेंबरपासून बनते ती गाडीचा रस्ता. कसं काय करायचा? 4-5-6 महिने झालं गाडी रस्ता अजून बनवलेला नाही प्रॉपर. ठीक आहे. हा आमचा घाटणे ते भोसऱ्याचा रस्ता आहे. तर असा विषय आहे. आणि काल रात्री आहे ना मला रेल्वे स्टेशनवर एका CRPF जो रेल्वे पोलीस आहे ना त्यांनी अडवलं. आणि त्यांनी माझ्याकडनं व्हिडिओ डिलीट करून घेतले. का तर हे माझा मोबाईल आणला नाही किती आहे का तुझ्याकडून? कसं काय? अच्छा चार्जिंग कार्ड म्हणलं होतं ना. ओके ठीक आहे. काय विषय नाही. तर काय आहे ना माझं व्हिडिओ आहे ना त्या CRPF रेल्वे पोलीस आहे ना त्यांनी डिलीट करून गेलं. काय विषय झाला मी सांगत होतो की ऐक किती दूर आहे. तर मी काय सांगत होतो की मी गावाकडे यायला लागले असं मी व्लॉगिंग करत होतो. आणि त्यांचं पोलिसांना मला कुत्रं दिसलं. मी त्या पोलिसाच्या कुत्रावर असा कॅमेरा फिरवला असा. तर त्यांनी बघितलं आणि ते मला व्हिडिओ कशाला काढतोय वगैरे. म्हणलं काय नाही असं व्लॉग बनवतोय. ते मला नाही तुला रेल्वेची परमिशन घ्यावी लागेल रेल्वे स्टेशन व्लॉग बनवायचं म्हणलं. तर मी म्हणलं कुठंच बनवायचा विषय नाही अजून. तर ते म्हणलं की तुला परमिशन घ्यावं लागेल रेल्वेकडनं. मी म्हणलं नॉर्मल व्हिडिओ काढू शकतो आपण काय विषय नाही ना मला परमिशन घ्यावं लागते. तुझ्यासोबत फॅमिली आहे का? तर मग फॅमिली आहे म्हणल्यावर तो काय बोलला नाहीतर मग त्यांनी मला काहीतरी ॲक्शन वगैरे घेतली असती. मी त्याला म्हणलं आर्ग्यू करत नाही. म्हणलं व्हिडिओ डिलीट करतो मी लगेच शूट करतो म्हणलं दुसरा व्हिडिओ काय विषय नाही. तर मग माझा कालचा व्लॉग आहे ना तसाच गेलाय. जाऊ द्या काय विषय नाही. कालचा व्लॉग तसा गेला तर पण आजचा व्लॉग जाऊ देणार नाही मी. आज आहे ना भरपूर काम आहे मला. ऐक तर आज आहे ना हे लगीन पण आहे. सप्ताह पण चालू आहे. साखरपुडा आहे. आज 3 कार्यक्रम आहेत एका दिवसात. तर बघू कोणता अटेंड करतोय काही विषय नाही. आणि माझा मित्र आहे ना बच्चन त्याचं लग्न मी मिस केलं. 21 तारखेला माझी ॲनिव्हर्सरी होती. त्या दिवशी त्याचं लग्न होतं. आता दोघांची ॲनिव्हर्सरी सेमच असणार आहे. पण त्याला मी घरी जेवाय बोलवेल उद्या किंवा परवा. काय म्हणतात ते लग्न झाल्यावर काय म्हणतात रे माझा हात दुखायला लागला हात. तर लग्न झाल्यावर बोलतात ना त्याला काय म्हणते ते केळवण तर अगोदर असतं ना लग्नाच्या अगोदर गडंगणला बोलवेल. ठीक आहे. तर आता शंभूचा रिझल्ट लागला ना आम्ही त्याला फुटबॉल आणि बॅट बॉल असा विषय घ्यायला चाललो आहे. पहिल्यांदा सगळ्यात अगोदर मी गाडी आणि कटिंग करतो मस्त शेप देतो त्याला. ठीक आहे. विषय काय आहे तर आहे ना सप्त्यात आहे ना घरची सगळे जेवलेच येत होतात आमच्या इथे सप्ताह. काय गेलं ना तिथं मला उशीर झाला यायला.
तर आत्ता आहे ना, आत्ता काय करायचं माहिती आहे का? तर आत्ता जायचं लग्नाला. मी चालू लग्नाला. आईस्क्रीम खावा तुम्ही, आईस्क्रीम खावा. हां, तर आता मी चालू लग्नाला. शंभू गाडी घेऊन यायला लागला. शंभू, ए चप्पल तुझी कुठली आहे? इथली चप्पल तुझी? ही तुझी कुठं आहे? कुठं आहे तुझी? हे आमच्या गावचं विठ्ठल मंदिर आहे, ठीक आहे. तर इथं सप्ताह होता ह्या साईडला मंडप, पलीकडल्या साईडला मंडप आहे. आज आणि एवढी गर्दी आहे ना गावात, नको. आज एवढी गर्दी आहे ना गावात, एवढी गर्दी कधीच नसते. आज गर्दी आहे एवढी गावात. सरक बाजूला. ए ही चप्पल झाली तुझी. सगळे सप्ताह असल्यावर सगळे तिथे कालाचं कीर्तन असते. बस चल बस. तर काय आता विषय काय माहिती का? साखरपुडा पण आहे, पण साखरपुड्याकडे नाही चाललो, डायरेक्ट आता लग्नाकडे चाललोय. साखरपुडा काय संध्याकाळी त्याची गाडी येऊन यायली, असा विषय आहे आता सध्या. तर ओके, कुरडोळ्याला गेलतो ना, तर यात्रा संपला. बॅट आणले, बॉल आणलाय, एक टेनिस बॉल आणलाय, एक नॉर्मल बॉल एक आणलाय, आणि काय आणलं रे मला बेल्ट एक, माझा बेल्ट एक तुटला होता, तर बेल्ट एक घेतलाय, आणि आईस्क्रीम पण आणली. आईस्क्रीम खाल्ली आणि नाही खाल्ली आणि अजून. याची कारणीच नाही, सेल्टस आहे. तर काय साखरपुडा म्हणलं नंतर जावं, अगोदर लग्न घालावं. लग्न आता टाईम हो लागेल. 1:50ला काय ते लग्न आहे, तर 1:50ला लग्न अगोदर लागेल. लग्न लावतो, नंतर मग साखरपुड्याला जातो. साखरपुड्याला तेवढं लेट होईल मला, काय विषय नाही, ठीक आहे. हे तसं हे जे आहे ना मंगल कार्यालय, हे भोसऱ्यातलं श्रीराम मंगल कार्यालय आहे. भोसरे आणि कुरवाडीच्या रस्त्याला आहे. ओके, Don't talk to me like this. Don't talk like this. Don't talk to me like this. जय हिंद, जय भारत. ए कुठं चाल गाडी आली? आता फोन होता. एवढं जेवलो ना, मस्त 1.5 चपाती खाल्ली, भात खाल्ला थोडासा, मट्टा 4 ग्लास मट्टा पिलो, 4 ग्लास, एक नंबर. काय नाद करायचं नाही. मट्टावर चांगला होता. गाडी सावली लावली मस्त. हे बघा एवढं एक बाजामात झाड होतं. ॲक्च्युली मंगला करायला तिकडं आहे, थोडंसं सावलीत लावली गाडी. कारण नाही ना सीट एवढं तापतंय गेले असं. ही चावी कुठले? याला चालाय पण नाही, एवढं जेवलाय. डेबळ आहे. ॲक्च्युली घरी पण जेवलो होता, आता इथे नको म्हणत होता, म्हणलं बस नसतं मस्त. बसत खाल्ली त्यांनी चपाती भात वगैरे. लय 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 खाल्लं, लय खाल्लं लाडू तरी 7-8 लाडू खाल्ले. 5 ताटं खाल्ली ती, 5 पत्रावळ्या. मग 4-5 मट्ट पेले तो. आमच्या गावात फॉर्च्युनर आल्या त्या गाड्या. ही आमची नाही सगळ्या. ऐक धुरा सगळा धुरा धुरा उडवत चालले, सगळा धुरा सगळ्या नाकात. ही पण चालला तात्या, फास्ट चालला. काय एवढं मस्त वाटते ना, एवढं मस्त वाटतं ना गावाकडे आल्यावर. ॲक्च्युली आहे ना, गाव मी हैदराबादमध्ये असतो ना, तेव्हा मला रूम पिल्या काम एवढंच असतं. दुसरं काय सुद्धा कुठं सुद्धा जात नाही मी. मला जर मन लागत नाही तिथं, काय लागत नाही, तरी पण मी तिथं जॉब करतो, कारण मला पैसे बऱ्यापैकी भेटतात. असं नाही की लय भेटतात, लय मोठं भेटतात, पण बऱ्यापैकी भेटतात. असं एवढं पैसे भेटतात की मी जॉब सोडू शकत नाही, आणि एवढं जास्त पण भेटत नाही की मी जॉब करू. तर त्यात
चालू आहे माझं. आता एक माझा मित्र भेटला मित्र म्हणजे गावातलाच आहे. तिथे समोरचं झाड आहेत ना पिंपळाची आमची तिथली वस्ती आहे. कुठलं राम आता भेटलं आपण शेजारी बसलो होतो काय ते काय इथं राहतं ते पिंपळापाशी. हां तर तो भेटला होता ॲक्च्युली. तो हैदराबादला आहे. त्यांनी जॉब सोडून 15 दिवस झाले तर तो म्हणत होता की मॅनेजरला त्रास वगैरे देतोय, ओव्हर टाईम करायला लावतोय, प्लस ओव्हर टाईमचे पैसे पण देत नव्हता. त्यामुळे त्यांनी जॉब सोडला आहे. 15 दिवस झालं गावाकडे आहे. एवढं त्याची तब्येत कमी झाली नाही, एवढं नाही का म्हणजे त्याला असं इरिटेट केलं आहे किंवा त्याला टॉर्चर केल्यासारखं त्याची तब्येत कमी झालेली आहे. कशामुळे हळू चालू ना बाबा आता ते हळू चालू गाडी हळू चालू पहिला एक तर असं करून ठेवलेलं आहे ना. हे बघ अजून एक गाडी आहे. जरा हळू चालू रे बाई. आम्ही डागर ही आहे आमच्या गावचा रस्ता गाठण्याचा. एवढा असं भागाचा ना ही आमच्या गावातलं ही मोठं वडाचं झाड आहे. गाड्या बिड्या बघ बाबा. तर आता आमच्या गावात ना सप्ताह पण चालू आता दिसतंय तुम्हाला. सप्ताह पण चालू आता. सप्ताह सगळं आता रिकामं झाले. ही आहे आमचं घर. तर गाईज संध्याकाळी 5:30 पावणे 6चा टाईम आहे. सकाळचं माझ्या कुरडोडीला ही तिसरी चक्कर आहे. ठीक आहे. सकाळी शंभूला घेऊन गेलतो, नंतर मी लग्नाला गेलतो 2 वाजता. आणि आता थोडं आधार कार्डचं काम आहे. आधार कार्डचं थोडं अपडेट करायचं आहे. तर तेवढे काम आहे त्यासाठी घेऊन फॅमिली घेऊन चाललो आहे. ठीक आहे. पिल्या पण आहे, वाईफ पण आहे सोबत. कुरडीला गेलो आम्ही आधार कार्ड अपडेट करायसाठी. पण आधार कार्ड अपडेट करायला आम्ही जिथं गेलो ना त्या ठिकाणी मी ॲक्च्युली सरकारी दवाखान्यात पण चेक केलं. तिथं पण ते बोललं की आज तर सुट्टी आहे आणि शनिवार तर बंद असणार आहे. तर असे 3 ठिकाणी चेक केलं तर ते बोललं सेम. माझ्या मित्राला पण कॉल केला. अरे म्हणलं कुठंच जाऊ नको असा विषय. मी म्हणलं अरे तुला पहिल्यांदा कॉल करायला पाहिजे होता. तर म्हणलं ठीक चला. तर म्हणलं पहिल्यांदा कॉल करायला पाहिजे. पण मी त्याला म्हणलं पहिल्यांदा कॉल करायला पाहिजे होता. तर ठीक आहे. नंतर काय आम्हाला काम नव्हतं तर मग सुझुकीच्या कुरडीला शोरूममध्ये गेलो. एक ब्रिज चेक केली. काय विशाल. तर नंतर मला काय काम नव्हतं ना तर सुझुकीच्या शोरूमला गेलो. एक ब्रिजचं एक आणि डिझायर आणि एक स्विफ्ट. तर 3चं कोटेशन घेतलं. कोटेशन त्याला मागून घेतलं. कसं काय बेसची प्राईस काय आहे, मिडलची प्राईस काय आहे, टॉपची प्राईस काय सगळं विचारपूस केलं. त्याच्यापाशी तिथं ब्रिजाची एक गाडी होती आणि नंतर कोणती बरं विक्टोरियस होती आणि वॅगनर एक होती. स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायर काय तिथं अवेलेबल नव्हती. तर तिथून आम्ही डायरेक्ट मग गाड्याचं कोटेशन घेऊन घरी आलो. ठीक आहे. तर बघू आता आजचा ब्लॉग इथं संभवतो. ब्लॉग जास्त मोठा झाला आहे. ब्लॉग ऑलरेडी मी एडिट केला आहे. हा लास्टचा पार्ट राहिला फक्त. मी जे हा पार्ट आहे ना ऑलरेडी रेकॉर्ड केला आहे पण माझा साऊंड नाही व्यवस्थित आला म्हणून मी असं रेकॉर्ड करायला लागला. ठीक आहे. जेवण करून खाली गेलो तर आजचा ब्लॉग इथं संपू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.